उज्ज्वलाच किचनमध्ये आज आपण बनवणार आहे उपवासाची भगर आणि आमटी। तर आमटी बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे। आपल्याला याची सालही काढायची आहे, त्यामुळे शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे। आणि आता 8 ते 10 शेंगदाणे पाण्यामध्ये थोडे भिजत घालून घ्यायचे। शेंगदाण्यांवर थोडं पाणी शिंपडायचं किंवा पाण्याचा हात लावून भाजायचे, म्हणजे शेंगदाण्याची जी साल आहे ती पटकन निघेल। आणि भाजताना वाटीने किंवा एखाद्या चमच्याने अशी प्रेस करत भाजायची, म्हणजे पटकन ह्या शेंगदाण्याची साल निघतील आणि शेंगदाणे खूप जळणारही नाही। शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची, म्हणजे शेंगदाणेही छान भाजले जातील, त्याची सालही निघेल आणि ते जळणारही नाही। तर ही बघा अशी साल या वाटीने किंवा चमच्याने प्रेस करत अशी काढून घ्यायची, निघून जाते भाजताना शेंगदाणे आणि खूप वेळ लागत नाही मग साल काढत बसायला। आणि आता हे भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून रवाड असे दळून घ्यायचे। ज्याप्रमाणे रवा असतो त्याप्रमाणे वाटायचे, खूप बारीक किंवा खूप जाडसर असे वाटायचे नाही। तर या पद्धतीने हे शेंगदाण्याचं कूट रवाड असं दळलं गेलं पाहिजे, खूप बारीक नको, पीठ तयार व्हायला नको त्याचं। अर्धा चमचा तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की चिमूटभर जिरं थोडं हाताने क्रश करायचं आणि ते घालायचं। उपवासाला चालत असेल तरच जिरं यामध्ये घाला, नाहीतर जिरं घालण्याची आवश्यकता नाही। 5-6 कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या, चिमूटभर मीठ, तेलावर चांगलं परतवून घ्यायचं। मिरची परतवून झाली की भिजवून घेतलेले थोडे शेंगदाणे घालायचे। बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट तेलावर चांगलं परतवून घ्यायचं, खूप असं नाही, आपण शेंगदाणे ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत, तर जस्ट थोडं परतवायचं फक्त मिक्स करण्यासाठी। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। मिक्स करत राहायचं आणि थोडं थोडं पाणी घालून। एका वेळी पाणी घातल्यामुळे गुठळ्या वगैरे व्हायला नको, त्यामुळे थोडं पाणी घालायचं। आणि मग आपल्याला किती पातळ किंवा दाट हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घाला। आणि भाताबरोबर खायची म्हटल्यावर थोडी पातळच हवी। तर साधारण 1 वाटी जर शेंगदाणे तुम्ही घेतलेले असतील तर त्यासाठी 3 वाटी पाणी घ्या। आणि आता चांगली उकळी येऊ द्यायची। आपण चिमूटभर मीठ यामध्ये आधी घातलेलं आहे, त्यामुळे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि चांगली अशी 1 उकळी काढून घ्यायची। आणि हे बघा, फक्त 1 उकळीमध्ये ही शेंगदाण्याची आमटी बनवून तयार होते। छान दाटपणाही येतो ह्या आमटीला। उपवासाच्या वरईच्या भातावर ह्या आमटीचा स्वाद घेता येतो, छान चविष्ट बनते। उपवासाची शेंगदाणा आमटी बनून तयार झालेली आहे। आणि यातील एखादा पदार्थ जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तो तुम्ही यामध्ये टाकू नका। तर आता आपण भगरचा भात बनवूया। भगर म्हणजेच वरई, याला वरईचे तांदूळ किंवा भगर असंही म्हणतात। तर 1 वाटी वरई घेते आहे, चांगली अशी धुवून घ्यायची 2 पाण्याने। धुवून झाल्यावर 5 मिनिटासाठी ही वरई अशीच ठेवायची। आणि आपल्याला यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे। एखाद्या वेळेस वरई नवी असली तर तिला पाणी कमी लागतं। जर समजा तुम्ही 1 वाटी वरई घेतली असेल तर त्याला 2.5 वाटी पाणी घ्यायचंय आणि हे पाणी गरम करून घ्यायचं। चांगलं खळखळ उकळलं पाहिजे। तर आता 5 मिनिटं झालेली आहे। तर या भगरच्या भातासाठी तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता, तेल मात्र शेंगदाण्याचं वापरावं। तर यासाठी अर्धा चमचा तेल गरम करून घेते। आणि वरईचा भात जर तुम्हाला असाच करून खायचा असेल आणि मोकळा मोकळा हवा असेल तर थोडं तेल जास्त घालावं, म्हणजे भात छान मोकळा मोकळा होतो आणि चवही चांगली लागते। तेल गरम झालं की यामध्ये चिमूटभर जिरं घालायचं, तेही उपवासाला चालत असेल तुम्हाला तर घाला। 1 हिरवी मिरची, 4-5 कढीपत्त्याची पाने,
आणि आता यामध्ये भिजवून घेतलेली वरई घालायची, म्हणजे भगर घालायची. आणि आता ही भगर जी आहे ती तेलावर आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहे, त्यामुळे ती छान सुटसुटीत होईल. आणि जेव्हाही तुम्ही भाताला या फोडणी घालणार तेव्हाच पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाणी चांगलं असं उकळायला पाहिजे. मात्र हे बघा अशी छान भाजून झाली पाहिजे, सुटसुटीत होते ती भाजल्यावर. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं किंवा सेंधव मीठ. तर आता यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं, चांगलं मिक्स करायचं. ऑलरेडी आपण गरम पाणी घातलेली आहे त्यामुळे पटकन याला उकळी येते. आणि उकळी यायला लागली की यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. आणि आता ही बघा एक वाफ काढून झालेली आहे. हा भगरचा भात बनून तयार झालेला आहे, छान सुटसुटीत होतो.